नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेमध्ये 2% मतदान वाढलेलं आहे। त्यामुळे मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार यावरून आता राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर नव्हे तर स्थानिक मुद्द्यांवर मतदान केलं असं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलेलं आहे। पाहूया। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय नेते आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी सभा घेतल्या। मात्र सत्ताधारी असो किंवा विरोधक, त्यांनी स्थानिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे प्रचारात मांडलेच नाहीत। त्यामुळे भाजपचे सुजय विखे पाटील आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात राजकीय मुद्द्यांवरून नव्हे तर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप होताना दिसले। दुसरीकडे दुष्काळामुळे होणारे हाल, कांदा आणि दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। हे मुद्दे प्रचारात दिसत नव्हते, मात्र सोशल मीडियावर हेच मुद्दे प्रचंड प्रभावी ठरले। कोणत्याही नेत्याचं लोकांनी ऐकलेलं नाही। स्वतःच्या मनाने जे काही मतं झालीत ती स्वतःच्या मनाने झाली। त्यामुळे एक गटामताचं जे काही प्रमाण मानलं जायचं तर ते कुठेही दिसून येत नाही। एक गटामध्ये विभागली गेलेली मते, त्यामुळं पेटी फुटेपर्यंत म्हणजे मतमोजणी होईपर्यंत ठामपणे कोणीही सांगू शकत नाही की हा कोणता उमेदवार निवडून येईल। मात्र एक गोष्ट खरी की शेतकरी आणि शेती, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न, याची जी नाराजी आहे ते किती प्रमाणामध्ये त्याचं मतात रूपांतर झालंय हे निवडणुकीनंतरच कळणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला नगर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता। त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं। 2019च्या तुलनेत शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि राहुरी मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढली आहे। या भागातलं वाढलेलं मतदान कोणत्या मुद्द्यांवरून वाढलंय यावर आता चर्चा सुरू झाली आहे। याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक मोठा फॅक्टर आहे, जो इफेक्टिव्ह ठरला का नाही ठरला हे बघावं लागेल। त्यानंतर मुस्लिम मतांचा एक मोठा विषय आहे, ते कशा पद्धतीनं झालं तो एक विषय आहे। आता अनेक जण असं म्हणतात की मोदी फॅक्टरचा यावेळेला कुठं परिणाम दिसून आलेला नाही, परंतु हा जर सुप्त असेल म्हणजे मोदींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जर मतदारांच्या मनावर जर बिंबला गेलेला असेल तर त्याचाही जो काही फायदा आहे तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदारांनी नेत्यांच्या आवाहनानुसार मतदान केलेलं नाही, तर शेती, मराठा आरक्षण आणि सिंचन या मुद्द्यांवरून मतदान केलं। त्यामुळेच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे। आता ही वाढलेली टक्केवारी कुणाला दिल्लीत पाठवणार आणि कुणाला गल्लीत बसवणार हे 4 जूनलाच स्पष्ट होईल। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, नगर।